नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत. सुंदर जगमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आज आपण आलो तुम्हाला अजून एक सरप्राईज द्यायला. लवकरच कळेल. आणि आज आपल्यासोबत आहेत आबादादा, रुचिता वहिनी, परी, समृद्धी आणि समृद्धी. तर चला आज चालूया आणि बघूया. तर मित्रांनो, आपण आज आलो आहोत ढेकाळे विलेजमध्ये, वेगास युनिव्हर्समध्ये. आणि आपल्यासोबत सध्या आहेत श्रुती मॅडम. तो आपण ॲक्च्युली इथे आलेलो आहोत एक पपी अडॉप्ट करायला, आणि इकडे बाकी पण आहेत. तर डिटेल्स ते आपल्याला सांगतील आणि त्यांच्याबद्दल पण आपण जाणून घेऊया. आणि त्यांचा एक NGO पण आहे, त्याबद्दल पण आपण जाणून घेऊया. चला मग. तर मित्रांनो, आपल्यासोबत आहेत श्रुती. ती एक इंजिनियर आहे आणि तिचे पॅरेंट्स आहेत अंकल आंटी. तर हे एक खूप छान काम करतात. म्हणजे जे स्ट्रे डॉग्स आहेत किंवा आपण ज्याला म्हणतो गल्लीतले आपल्या कुत्रे असतात, तर यांची काळजी ते घेतात. आणि त्यांनी एका NGOला पण याबद्दल सांगितलेलं आहे. आणि दोन्ही मिळून हे ते काम करतात. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नेमकं हे काम ते कधीपासून करतात आणि त्यांना ही इंस्पिरेशन कुठून मिळाली. सो श्रुति, ये काम आप लोग कर रहे हैं, बहुत बढ़िया काम है. इतने सारे हमने देखे हैं कि आपने बचाए हैं बच्चे जो कि है. तो ये स्टार्ट कहाँ से हो? मतलब आपको पहले कहाँ से ये पता चला कि कुछ डॉग्स भी हैं ऐसे जिनको हेल्प की जरूरत है? सो ऐसा था कि एक इससे पहले का एक लॉट था जिसमें हमारे पास कुछ 21 स्ट्रे डॉग्स थे. एंड हम यहाँ पे लॉकडाउन से रह रहे थे. उस टाइम हमने सडनली नोटिस किया कि डॉग्स जो थे वो यहाँ वहाँ मिस होने लगे. एंड जब हमारे नोटिस में आया तो हमें पता चला कि उनको केयर नहीं मिल रही है, कुछ तो हो रहा है, दैट यू नो समहाउ दे आर नॉट रेडी एंड कंफर्टेबल टू स्टे इन दिस सोसाइटी. सो हमको उनको प्यार देना था सामने से. तो हमने सबसे पहले उनका फूड स्टार्ट करवाया. एंड दिस इज द सेम प्लेस जहाँ पे वो लोग रेज हुए. एंड देन उसके बाद अपनी अपनी लाइफ में वो लोग मस्त हो गए. बट तब तक उन्होंने अपने इतने बेबीज कर लिए एंड उनके बेबीज भी उसी बैड सिचुएशन में थे. So we had to come forward to help them. And in the process what happened, एक दिन किसी ने मजाक में शायद डॉग के फ्रंट लेग्स पे वायर डाल दिया था. तो वो 4-5 दिन से वो डॉग सफर कर रहा था. एंड वो इतना ज्यादा हाथ कट गया था कि मतलब एम्प्यूटेट हो जाते उसके दोनों पैर. तो हम लोग वी रश्ड टू वसई एंड थ्रू दिस करुणा फाउंडेशन एंड विद डॉक्टर कुलदीप वी गॉट दैट डॉग ऑपरेटेड. एंड उसका फिर नाउ शी इज कम्प्लीटली हेल्दी एंड हैप्पी. सो देन उसके बाद व्हेन वी फाउंड दीज लॉट कि ये जो पपीज हैं, फिर दे वर सो अडोरेबल, सो क्यूट कि वी जस्ट थॉट कि दे डिजर्व अ गुड लाइफ, नॉट लाइक लाइफ ऑफ अ स्ट्रे डॉग जो यू नो कभी एक्सीडेंटल डेथ जिनकी हो जाती है या फिर मैलन्यूट्रिशन होता है तो उससे मर जाते हैं. So that's why I put an ad on Facebook and I met you and I really feel so privileged that I got same vibe from you. Actually यांनी फेसबुकवर ऍड टाकलेली होती. मी सुद्धा ती फेसबुकवरची ऍड बघूनच आलो, कारण मलाही एक छानसं पपी हवंच होतं. पण इथे आल्यानंतर मला कळलं की हे जे काम करतायत, म्हणजे इतके सगळे तुम्ही बघितले असतील, एवढ्या सगळ्या पिल्लांना यांनी वाचवलेलं आहे. आणि कल आप कुछ बता रही थी कि कुछ सांप भी इनके पास आया था. Yes. So हुआ क्या था कि ये सबके सब एक वाटर चैनल में बॉर्न हुए थे which was dry दैट टाइम. तो पानी निकला नहीं था, पानी का फ्लो. सो टिल 15 days ऑफ देयर बर्थ, आफ्टर देयर बर्थ एक्चुअली हम लोग टच नहीं कर पा रहे थे इनको, क्योंकि उनकी माँ सारे टाइम उनके साथ रहती थी. एंड वी वर स्केयर्ड कि ह्यूमन टच से इन्फेक्शन ना हो जाए. सो ये लोग अपनी अपनी अच्छी से हेल्दी हो गए. सब हुआ सडनली वन डे द मदर स्टार्टेड क्राइंग एट नाइट बैक. So me, my brother and my neighbor, her name is Tanvi, she is not here but I want to mention about her. हम तीनों ने मिलके उस वाटर चैनल में घुसकर इन सारे 11 के 11 पपीज को बाहर निकाला. सो एक की डेथ उसी टाइम हो गई थी बिकॉज वो अंडर डेवलप्ड थी. आईज भी उसकी खुली नहीं थी. बट जो बाकी के 10 थे वो हमने वहां से रेस्क्यू किए एंड उन सबको हम लोग इस घर में लेकर आए. वी मेड देम फील कंफर्टेबल. सो यहाँ पे वी हैव केप्ट फूड फॉर देम.
blanket for them, and then these fans are turned on all the time so that they get fresh air and they get all homely environment which they deserve. म्हणजे मित्रांनो जवळपास त्यांनी 11 पिल्लं रेस्क्यू केलं. त्यांच्या जवळ एक साप आलेला होता, तिथून त्यांना वाचवलेलं आहे आणि आता त्या पिल्लांना ते एक चांगली लाईफ देत आहेत आणि बरेचसे जण काही पिल्लांना अडॉप्ट सुद्धा करतायत. अभी तक कितने पपीज हैं? अभी तक टोटल बताऊं, ये 11 रेस्क्यू करने के पहले टोटल उसके पहले 21 पपीज. ओके, 21 पपीज 21 पपीज इथून गेलेले आहेत. आणि एक मोठे म्हणजे यांच्या आधीचे यांचे आई वडीलच म्हणा ते सुद्धा यांच्याकडे होते. सर आप उसके बारे में कुछ बताएंगे जो अभी हमने देखे थे बड़े वाले डॉग्स जो थे? हाँ, वो जब हम लोग यहाँ पे आए 1 साल से ज्यादा हो गया, लॉकडाउन के पहले हम लोग वैसे वीकेंड पे आते रहते हैं यहाँ पे, हमारा प्रॉपर्टी है. तो देखा कि उनको ऐसे ही स्ट्रे थे, पपीज थे, कोई देखने वाला नहीं था. तो देन नेचुरली वी बीइंग आवरसेल्फ डॉग लवर, हमारे खुद के 3 पेट डॉग्स हैं. तो फिर इनको हम लोगों ने खाना खिलाना शुरू किया. जब खाना खिलाना शुरू किया तो नेचुरली दे गेट अट्रैक्टेड, हमारे घर के सामने आके सब एक साथ इकट्ठे हो जाते थे. तो इनका जब पॉपुलेशन बढ़ने लगा, देन वी थॉट कि यहाँ पे कोई है ही नहीं देखभाल करने वाला, तो वी मस्ट टेक केयर. तो फिर तभी मैंने वो करुणा फाउंडेशन का गूगल किया, उनका लोकल नंबर मिला जाए नालासोपारा. तो वहाँ की जो कोऑर्डिनेटर लेडी है डीजल, तो उन्होंने मुझे नंबर दिया. तो उनका थाने में हॉस्पिटल है, क्योंकि इनका मेडिकल चेकअप वो जरूरी था, और वीक भी थे कुछ, और वो पता नहीं कि इनको न्यूट्रिशन हो रहा है कि नहीं हो रहा है. तो वहाँ से कोऑर्डिनेट कर फाइनली डॉक्टर कुलदीप, इनका कॉन्टैक्ट मिला. तो ये अपनी टीम लेके आए. देन उन्होंने देखा, बोला कि ठीक ठाक है, ऐसा कोई प्रॉब्लम नहीं है. So then we started taking full care of them, all those 21 puppies. जिसमें कि 5-6 तो adult dogs थे, उनके puppies, I think 2 या 3 dogs ने इतने puppies दिए. म्हणजे मित्रांनो जवळपास 21 कुत्रे यांनी वाचवलेले आहेत आणि त्यामधून पण काही जणांना काही त्रास होता, त्यांचं यांनी ऑपरेशन सुद्धा केलेलं आहे. त्यांना एक चांगलं आयुष्य दिलेलं आहे, धडधाकट असं त्यांना बनवलेलं आहे. आणि आपण म्हणू शकतो की दुसरी पिढी यांनी कुत्र्यांची इथे सांभाळलेली आहे आणि बरेचसे लोक यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत, त्यांना हेल्प सुद्धा करतात. आणि सगळ्यात मोठं म्हणजे की या लॉकडाऊनच्या काळामध्ये, या कोरोनाच्या काळामध्ये असं कोणी काम जर करत असेल तर नक्कीच आपल्याला म्हणजे प्राऊड फील होतं जेव्हा आपण असं बघतो. आणि आज मला खरंच एक प्राऊड फिलिंग येते की मी यांना भेटलो या ठिकाणी एक पपी घ्यायच्या निमित्ताने का होईना. आणि नक्कीच माझ्याकडून पण जेवढी मदत होईल मी यांना नक्कीच करणार आहे. पण त्यांचं काम अजूनही थांबलेलं नाहीये, अजूनही ते सुरूच आहे. आणि उद्या अजून एक पपी अडॉप्ट होतोय आणि श्रुती स्पेशली त्याला द्यायला ती वसईला जाणार आहे, कारण जे घेत आहेत त्यांना इकडे येणं शक्य नाहीये काही कारणास्तव. सो हे खरंच खूप मोठं काम आहे. तो आप कल जाने वाली है इसको लेके? यस, मैं कल एक पपी लेकर जाऊंगी, बिकॉज जिनको मैं दे रही हूँ वो भी आपकी की तरह लविंग एंड केयरिंग फैमिली, बट ओनली इशू इज दैट दिस स्कूटी से ही कैन नॉट ट्रैवल टू दिस लोकेशन. 45 मिनट्स की जर्नी ही कैन नॉट मेक. So I'll be dropping the puppy. थोड़ा मेडिकल प्रॉब्लम है, स्पाइन में प्रॉब्लम है, yet he was ready to come all the way. Yes. So we only said कि no, we'll come to us and drop the puppy. आप क्या ख्याल रखो उसका, we just want this. क्या बात आहे. तर मित्रांनो बघितलं आपण की एवढं छान काम हे करतायत की म्हणजे कोणाला यायला जमत नाहीये तरीही ते जाऊन त्या पपीजला व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आणि खरंच मी पुन्हा एकदा म्हणेल की या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये हे खरंच खूप मोठं काम असेल जे कोणी केलं असेल, कारण आपण सगळे तर घरात बसलेलो आहोत. आणि शिवाय श्रुती इंजिनियर आहे, तर ती ते काम करता करता तिचं काम वर्क फ्रॉम होम सुरूच आहे. ते काम करूनही ती एवढ्या सगळ्या पपीजला सांभाळते. सो आय रियली सल्यूट यू ऑल गाइस. थैंक यू सो मच. थैंक यू अनिकेत. आपका भी कंट्रीब्यूशन बहुत अच्छा रहा है. मतलब वी आर रियली मोटिवेटेड टू डू मोर एंड मोर फॉर देम, बिकॉज यू नो वी वांटेड सम लोकल सपोर्ट. सिंस मुंबई से यहाँ आना एंड knowing people locally, you are also local. So after seeing you and after knowing that you are taking interest, we are really motivated. I would like to add here that after 2 incidents, एक तो जो puppy जो now she is grown up, इसके वायर मार दिया था पैर में किसी को. यहाँ पे जो काम करते हैं बिल्डर के लेबरर्स, उन्हीं में से किसी ने अच्छे से किया कि था कि क्या, I don't know.
तो जब से उसको रेस्क्यू किया, देन वी फाउंड वन मोर स्ट्रे डॉग, ही हैड स्ट्रेड हियर, बाहर से आया स्ट्रे डॉग था, उसको भी पैर पे किसी ने मारा था, ऐसा कुछ शार्प एज से. म्हणजे हा खरंच खूप विकृतपणा आहे मित्रांनो, की एका कुत्र्याला, मुक्या जनावराला वायरनी बांधून ठेवणं, आणि नशीब की सरांनी त्यांना बघितलं आणि त्याला इकडे आणलं, आणि पुन्हा दुसराही असंच एक कुत्रा त्यांच्या समोर आला होता की ज्याला पायावर मारलं गेलं होतं. तर हा खरंच खूप विकृतपणा आहे. म्हणजे एकीकडे आपण बघतो की इतकं चांगलं काम केलं जातं आणि काही दुसऱ्या बाजूला काही लोक असलंही काम करतात. हा खूप म्हणजे याला शब्द नाही माझ्याकडे, इतका विकृतपणा हा आहे. तर कृपया मी सगळ्यांना विनंती करेल की आपल्याला कुठे जर असं अमानुषपणा होताना दिसत असेल तर प्लीज त्याला थांबवा आणि हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा. कारण ह्या पॉपीजला हे आता सर आणि यांची फॅमिली एवढी मेहनत करते आहे, तर आपणही नक्कीच थोडंसं कॉन्ट्रीब्युट घर बसल्या करू शकता. आपल्याला करायचं फक्त एवढंच आहे की हा व्हिडिओ फॉरवर्ड करायचा आहे, जेणेकरून ज्यांना गरज असेल आणि या छोट्या छोट्या लहान या पिल्लांनाही चांगली फॅमिली मिळेल, चांगलं घर मिळेल. तर आपल्याला घर बसल्या हे पुण्य देखील कमवत आहे. तो सर और कुछ बताना चाहिए? एक चीज और बता, एक उस इंसिडेंस के बाद हम लोगों ने क्या किया, यहाँ पे जितने भी बंगलो ओनर्स हैं, जो लोग आते रहते हैं या कभी कभार, तो उनको हमने इन्फॉर्म करना शुरू किया कि देखो यहाँ पे ऐसा ऐसा हो रहा है. तो आफ्टर ऑल दे आर हार्मलेस क्रिएचर्स, और ये हमारे घर की रक्षा करते हैं. और हम लोग जब रहते हैं तो हमारे घर के सामने ही रात को बैठते हैं, कोई भी आता है तो पहुंचते हैं, मीनिंग दे आर टेकिंग केयर ऑफ अस. तो हमको भी इनका ध्यान रखना चाहिए. उसमें देन वी स्टार्टेड विद दिस गर्ल्स, एक्चुअली माय डॉटर श्रुति, तन्वी एंड वन मोर गर्ल काव्या. These three girls started, इनको हम लोगों ने गाइड करना शुरू किया. तो they created a WhatsApp group, यहाँ के लोकल जो भी थोड़े बहुत इंटरेस्ट है. Then I use my all people here, तो प्रॉपर्टी ओनर जितने भी हैं बहुत अच्छे लोग, और सबसे मेरी दोस्ती है, बहुत अच्छी दोस्ती है, सब एक दूसरे को जानते हैं अच्छी तरह से. तो मैंने उनको कहना शुरू किया कि देखो हम लोग ये बच्चे ये काम कर रहे हैं, तो थोड़ा मोटिवेट करना चाहिए, और उसमें खर्चा इन्वॉल्व है. ओके, वी कैन आल्सो, वी हैव बीन टेकिंग केयर ऑफ आवर ओन, अब तक जितने भी बच्चे हुए. तो उसमें मैं, एंड देन आई वुड लाइक टू नेम दोस people who have really come forward with full support. जिसमें कि मिस्टर नरेश वर्मा, he joined me the first time, initially सबसे पहले उन्होंने किया. फिर हम लोगों ने जो भी खर्चा आता था उससे, फिर बाद में धीरे धीरे करते करते उस व्हाट्सएप ग्रुप का नतीजा ये हुआ कि मिस्टर जिग्नेश भट्ट है, वो भी बहुत इंटरेस्ट लेते हैं. ही ऑल्सो सपोर्टिंग these girls, मिस्टर महेश्वरी, Commander Jain, his ex-commander Navy, he is also devoting full time to his daughters, devoting all his full time. Plus financial support के लिए यहाँ पे मतलब मोस्टली जब भी जरूरत पड़ती है तो दे कम फॉरवर्ड. तो उसमें जो एक्टिव इंटरेस्ट देने वालों में है, तो ये बच्चों को सपोर्ट करने के लिए मैं लोगों को बोलता हूँ, तो आ जाते हैं सामने. जिसके मिस्टर जिग्नेश भट्ट, he is very active, Mr. Naresh Verma, these two people are always there apart from me. म्हणजे मित्रांनो, या लॉकडाऊन मध्ये जिथे सगळ्यांची फायनान्शियल कंडिशन हल्लेली आहे, अशामध्ये या पिल्लांना सांभाळणं नुसतं एक काम नाहीये. म्हणजे त्यांना खायला प्यायला लागतं किंवा त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायला, या सगळ्यामध्ये जो काही खर्च होतो तो पण सर आणि त्यांचे काही मित्र मिळून, सहकारी मिळून हे करतायत. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की त्यांचे मित्रही स्वतःहून पुढे येत आहेत या पिल्लांना सांभाळायला, मदत करायला. तो हम लोग सभी जी प्लीज बोलिए आप. इसमें जिन्होंने ने कंट्रीब्यूट किया उनका मैं नाम बताना चाहता हूँ, सो दैट बाकी लोगों को थोड़ा मोटिवेशन मिले इससे. जी जी बिल्कुल. और ये वीडियो अगर वो लोग भी देखेंगे, हमारे यहाँ के नेबर्स और फ्रेंड्स, तो दे विल आल्सो फील गुड कि हाँ हमने जो कंट्रीब्यूट किया दैट इज बीइंग एक्नॉलेज्ड. जिसमें मिस्टर जिग्नेश भट्ट, मिस्टर अमित महेश्वरी, मिस्टर नरेश वर्मा, मिस्टर विपिन शाह, मिस्टर नितिन अगाटे, मिस्टर राजेश भुआ, जय भट्ट, मिस्टर भरत भट्ट के बेटे हैं जय भट्ट, कमांडर जैन. इतने लोगों ने अभी तक जो भी खर्चा हुआ कंट्रीब्यूट किया. एंड एक जितना भी खर्चा है इनमें अब तक हम लोगों ने कम से कम 25-30 हजार रुपया खर्च कर दिए होंगे. सिर्फ मेडिकल ट्रीटमेंट में. फूड हम लोग लाते हैं या मिस्टर नरेश वर्मा लाते हैं, इनके जो भी
खाने के डॉग फूड है पपीज के लिए अलग ही से. पण एक गोष्ट आहे मित्रांनो, कारण वेळोवेळी या सगळ्या पिल्लांना खायला देणं, कारण लहान पिल्लं जे असतात त्यांना वेळोवेळी खायला लागतं. मग आपलं अशामध्ये काम सांभाळून यांना वेळोवेळी खायला लागतंय का, किंवा पाणी लागतंय का, किंवा कोणाची तब्येत खराब होतंय का, हे सगळं हे श्रुती आणि त्यांची फॅमिली आणि त्यांचे फ्रेंड्स मिळून हँडल करतायत. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. सो सर, और कोई इंसिडेंट आप शेयर करना चाहेंगे, बताना चाहेंगे? वैसे तो बहुत सारे हैं, बट हमारी बहुत सारी मेमोरीज भी हैं अच्छी इनके साथ. सो डेफिनेटली अब हम चाहते हैं कि ये जाएं एंड अच्छे घर में दे गेट रेस्ड, दे गेट पैम्पर्ड, बिकॉज दे ऑल्सो डिजर्व अ गुड लाइफ लाइक एनी अदर पेट डॉग. सबसे बड़ा मोटिवेशन और सेटिस्फैक्शन जो मिला 2 इंसिडेंट से. एक तो उसका नाम है वो छोटू रख दिया बच्चों ने. ओके. जब पप्पी थी उसका, मतलब जब बारिश का मौसम था, मानसून के दिन में यहाँ पे वैसे ही बारिश बहुत तेज होती है, तो उसको किसी ने मारने की कोशिश की थी. उसके पैर में पतला तार बांध के तो उसको जब रेस्क्यू किया, इनफैक्ट आई ड्रोव माई सेल्फ टू वसई. डिस्पाइट नाउ आई एम अ सीनियर सिटीजन, येट मैं, बेटी और बेटा मिलकर तीनों लेके गए उसको पकड़ के. एंड स्ट्रे डॉग्स तो हाथ में आते नहीं है, तो उसको खाने का लालच दे के अपने घर में बुलाया, कंपाउंड के अंदर. गेट बंद किया. देन हमने कोशिश की कि खुद ही निकाले, तो जब आई उसका पैर पकड़ के देखा तो वायर, पतला वायर को ऐसे पैर में लपेट रखा था. इंटेंशनली किसी ने मारने की कोशिश की. तो एनीवे उसको लेके गए हम लोग इमीडिएटली. वो बेचारे ने सर्जरी किया, उसका वीडियो बनाया था हमने. वीडियो इसके पास होगा, तो वो उसका ठीक हो गई. उसके बाद एकदम हेल एंड हार्टी उसको अडॉप्ट किया मिस्टर महेश्वरी की बेटी काव्या ने पीछे. तो वो लोग भी वीकेंड्स पे आते हैं, बाकी टाइम हम लोग देखभाल करते हैं, बट दे टेक केयर. वो दैट गेव अस अ मोटिवेशन. फिर बाद में दूसरा इंसिडेंट, जब वो स्ट्रे डॉग आया जिसका पैर किसी ने काटने की कोशिश की, उसका हमने रॉकी नाम रखा था बाद में. तो उसको कुलदीप को पूरी टीम लेके यहाँ बुलाया, बिकॉज वो एक तो स्ट्रे था, फुली ग्रोन अप, वो पकड़ में आता नहीं. तो बट डॉक्टर कुलदीप ही सो नाइस की पूरी टीम लेके आ गए यहाँ पे हमारे घर में. उसको पकड़ के वो पहले तो उसको उन्होंने डॉग कैचर बुलाया, उसको पकड़ा, उसको क्या कहते हैं, नॉर्मल एक माइनर सर्जरी थी जो उसके कट के वजह से इन्फेक्शन हो गया था. उसको सर्जरी करके कट वट ठीक किया एंड उसका ठीक हो गया. एंड देन वो चला गया यहाँ से. तो दोज 2 इंसिडेंसेस जो हम लोगों को एक सेटिस्फैक्शन दिया कि चलो हमने 2 जान बचाई, वो भी बेजुबान. ग्रेट. आणि मित्रांनो, या व्यतिरिक्त यांच्याकडे घरी स्वतःचे 3 अजून कुत्रे आहेत. 3 आपके? खुद हमारे 3 अपने पेट डॉग्स हैं. 3 त्यांच्याकडे आहेत. आणि आता जे तुम्ही पिल्लं बघितलं याच्यामधलं अजून एक वीक आहे जरा. तर श्रुतीचं असं म्हणणं आहे की तिलाही थोडे दिवस घरी घेऊन जाऊया, कारण तिच्याही तब्येतीत सुधार होईल. इतर पिल्लांच्या तुलनेमध्ये ती थोडीशी वीक आहे, तर त्यामुळे. जो मेरे 3 पेट डॉग्स हैं, 2 रेस्क्यूड स्ट्रे पपीज थे. ओके. श्रुति के ऑफिस में उन दिनों पीक कोल्ड में 31 दिसंबर वाज द डे, आई रिमेम्बर. ओके. वैसे ही पप्पी थे. एक तो अंडर नरिश थी जो फीमेल डॉग है, और जो दूसरा था थोड़ा ठीक ठाक था. तो ये मुझे कॉल करके बोलती पापा यहाँ पे वो ठंड से मर रहे हैं, इनकी माँ मरने वाली है, और ऑफिस में कॉम्प्लेक्स में किसी को खिलाने नहीं देते. मैं क्या करूँ, मैंने तू खिला दिया कर. अच्छा. तो ये इतनी जिद्दी है. फिर बोलते हैं मैं लेके आऊँ, ऑलरेडी हमारे पास एक पेट डॉग थी. अच्छा. तो हमने कहा ऑलरेडी है हमारे पास, क्यों, मैंने बोला सोच के बताते हैं, पहले तू घर आ जा. अच्छा. ये कुछ नहीं सुनी. उनका एक बैग खरीदा लेदर का, उसमें डाल के पूरा उनका फूड वगैरह मेडिसिन लेके घर पे आ गई. सी लैंडेड अप. सो दोज 2 pets are actually stray puppies rescued by us, and they are so adorable. हमारे घर में ही रहते हैं. अभी आपको मिलाएंगे. They are 6 years old now. 6 साल हो गए. तर मित्रांनो, हे ऐकून बघून तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच खाली फीडबॅक सेक्शन मध्ये कळवा. आणि व्हिडिओ पुन्हा एकदा मी सांगतो की फॉरवर्ड करा ज्यांना खरंच गरज असेल, आणि शिवाय पिल्लांनाही चांगल्या फॅमिलीची गरज आहेच. तर त्यामुळे नक्कीच बसल्या बसल्या फक्त एक फॉरवर्ड तर तुम्ही करू शकता. तर सर, बहुत बहुत शुक्रिया, थैंक यू सो मच कि आपने आपका टाइम दिया और आप इतना बढ़िया काम कर रहे हैं. थैंक यू. आप भी इतना इन बेजुबान जानवरों के लिए आपने इतना अच्छा क्रूसेड चलाया है. दिस इज रियली अप्रिशिएबल, एंड वी आर ग्रेटफुल कि वी आर लकी कि आपसे यहाँ मुलाकात हुई. और अभी हम लोग को और भी मोटिवेशन मिल गया है कि अब और भी जितने भी, अब यहाँ पे कोई रेस्ट्रिक्शन नहीं, चाहे जितने भी स्ट्रे आ जाए, वी आर देयर टू टेक केयर. सबका मेडिकल ट्रीटमेंट बराबर हो रहा है, उनका फूड प्रॉपर, डॉग फूड वगैरह, प्रॉपर पेडिग्री, डॉक्टर्स कंसल्टेशन हम लेके आते हैं.
एंड हमारी कोशिश यही है कि जितने ज्यादा से ज्यादा लोग अडॉप्ट कर लें इनको, तो इनको एक फैमिली इन्वायरमेंट मिलेगा। और ये भी दे आर डॉग्स ऐसे होते हैं कि इनका जो प्यार होता है निस्वार्थ होता है, इनका कोई स्वार्थ, इंसान का स्वार्थ हो सकता है बट इनका कोई स्वार्थ नहीं होता है, आपको निस्वार्थ भाव से प्यार करते हैं। तो मैं यही रिक्वेस्ट करूंगा लोगों से कि इनके प्यार को एक्नॉलेज करके इनको अडॉप्ट करें। एंड वी हैव द एक्सपीरियंस कि आप जब भी घर लौट के आते हो और वो आपके साथ खेलते हैं डॉग्स आपके साथ, तो आपका सारा स्ट्रेस खत्म हो जाता है, सारा फिकर, दिमाग का टेंशन एकदम फ्री हो जाता है। सो दे आर एक्चुअली हीलर्स। तो गॉड ब्लेस यू अनिकेत, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, मी तर हा व्हिडिओ बनवून फक्त एक छोटासा प्रयत्न करतोय, पण खरी मेहनत सगळी या लोकांची आहे. तर त्यामुळे जेवढी मदत आपल्याकडून होईल तेवढी नक्कीच करायचा प्रयत्न करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.